नमस्कार श्रोते हो. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. मानवाला 100 वर्ष आयुष्य कोणामुळे मिळाले? कोण आहे या मानवाला 100 वर्ष आयुष्य देण्यामागे उभा, तो आपण पाहूया. या प्राण्यामध्ये कुत्रा, गाढव आणि माकड यांचं काय योगदान आहे का, हे आपण प्रत्यक्ष पाहूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे लक्षात येईल मनुष्य हा 100 वर्ष कशामुळे जगू शकतो किंवा त्याचं आयुष्य 100 वर्ष का आहे. तर आपल्याला माहिती आहे मंडळी की संपूर्ण विश्वाचा निर्माता हा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली आणि या पृथ्वीवर हजारो लाखो करोडो असे प्राणी जन्माला घातले आणि त्या प्रत्येक प्राण्याचं एक आयुष्य ठरवून दिलेलं आहे. जेव्हा ब्रह्मदेवाजवळ कुत्रा, गाढव, मानव आणि माकड हे 4 प्राणी मिळून गेले आणि चौघांनी या ठिकाणी आपली आपली तक्रार देवाकडे मांडली. कारण ब्रह्मदेवाने या 4ही प्राण्याला आपलं आयुष्य हे 40 वर्षाचं दिलं होतं. मनुष्याने पहिली तक्रार केली, हे ब्रह्मदेवा, अरे 40 वर्ष हे काय आयुष्य आहे का? मी काय करायचं? अरे मला फार मोठी कार्य करायची संधी या जीवनामध्ये आहे, तुम्हाला फक्त 40 वर्ष वय दिले. ब्रह्मदेवाने त्याला हात केला आणि थांबायला सांगितलं. त्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा गाढव बोलू लागलं, हे देवा ब्रह्मदेवा, तुम्ही माझं आयुष्य 40 वर्ष मला दिलं आहे. देवा, ओजीवाने आणि उकरड्यावर फिरणे हेच माझं काम आहे, माझी हीच जिंदगी आहे, लोकांचं ऐकून गधे काम करणे हेच माझं काम आहे, तर मला 40 वर्ष आयुष्य घेऊन करायचं काय? हे ब्रह्मदेवा, माझी तुला विनंती आहे, माझ्या आयुष्यातले 20 वर्ष कमी कर, मला 40 वर्ष आयुष्य नको. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, हे गाढवा, जर तुला तुझ्या आयुष्यातून 20 वर्ष कमी करायचे असतील तर ते आयुष्य घेणारा कोणीतरी हवा. या 3 प्राण्यापैकी ज्याने ते आयुष्य घेईल ना, मी त्याला देईन आणि तुझं मग काढेन. आणि मग मनुष्याने देवाला विनंती केली, हे ब्रह्मदेवा, अगर त्या गाढवाला 20 वर्ष नको असेल तर त्याला 20 वर्ष ठेवा आणि त्याचे उरलेले 20 वर्ष मला द्या. आणि ब्रह्मदेवाने गाढवाचे 20 वर्ष आयुष्य मानवाला दिले. तथास्तु म्हटलं आणि 20 वर्ष आयुष्य गाढवाचे कमी झाले आणि माणसाचे आता 40 वरून 60 वर्ष वय झाले. तेवढ्यात कुत्रा म्हणाला, हे देवा, अहो मी लोकाच्या अन्नावर जगणार, मला लोक पाळणार, लोक दगडं मारणार, विनाकारण लोक माझ्या अंगावर येणार, विनाकारण मला वाहनं मारून टाकणार, मला तरी 40 वर्ष आयुष्य घेऊन करायचं काय? मी काय करू माझ्या आयुष्याचं? मला हे 40 वर्ष आयुष्य नको, मलाही 20 वर्ष आयुष्य द्या. ब्रह्मदेवाने त्यालाही सांगितलं, हे कुत्र्या, जर तुझं आयुष्य कोणी इथं घेणार असेल या उरलेल्या दोघांपैकी, तर मी तुझं आयुष्य तुला 20 वर्ष कमी करू शकतो. तेव्हा मानवाने सांगितलं, हे देवा, तो कुत्रा आहे, त्याला 40 वर्षाची गरज नाही आहे, त्याला 20 वर्ष भरपूर झाले, त्याचंही 20 वर्ष मला द्या. आणि मग काय, ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं आणि कुत्र्याचे 20 वर्ष आयुष्य परत मानवाला मिळाले. आता मानवाकडे स्वतःचे पहिले 40, गाढवाचे 20 60 आणि कुत्र्याचे 20 80 वर्ष आयुष्य आले. या 3 प्राण्याची चर्चा ऐकल्यानंतर माकड म्हणाले, हे देवा, अरे बाबा, मला हे आयुष्य 40 वर्ष मी काय करू? मी झाडपालाच खाणार आहे, या झाडावर उड्या मारणार आहे आणि मला काय गरज आहे आयुष्याची? माझंही 20 वर्ष. आणि ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं आणि त्या माकडाचेही 20 वर्षाचे आयुष्य या मानवाला एक्स्ट्रा मिळाले. म्हणजे मानवाकडे स्वतःचे 40 वर्ष, गाढवाचे 20 वर्ष, कुत्र्याचे 20 वर्ष आणि माकडाचे 20 वर्ष, असे एकूण 100 वर्ष आयुष्य त्या मानवाला मिळाले. आता मला सांगा, जेव्हा या माकडाला, या कुत्र्याला, या गाढवाला खूप आनंद झाला आणि म्हणून हे गाढव, कुत्रं आनंदाने निघालं आणि मानवही खुश होता कारण त्यालाही आयुष्य मिळालं. हे 3 जण आनंदात उड्या मारत आपल्या आपल्या घराकडे निघाले आणि हे एका हंसाने पाहिले. त्या हंसाला वाटलं, अरे हे 4च प्राणी ब्रह्मदेवाकडे गेले होते आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन या 4ही प्राण्यांनी अशी काय गोष्ट मागितली त्यांना मिळाली की जे आज खुश होऊन निघाले.
आणि म्हणून हे प्राणी निघून गेल्यानंतर तो हंस कैलास पर्वतावरती प्रभो महादेव शंकराच्या जवळ गेला, शंभूंना नमस्कार केला, वंदन केलं आणि विचारलं, हे शंभो, हे महादेवा, मी मगाशी पाहिलं ब्रह्मदेवाजवळ हे कुत्रा, गाढव, माणूस आणि माकड गेले होते, काहीतरी त्यांची चर्चा झाली आणि मग ते आनंदाने निघून गेले. काय बरे प्रकार देवा, मला सांगू शकाल का? माझं कुतूहल वाढलेलं आहे. आणि नम्रपणे विचारलेला प्रश्न आणि प्रभो शंकराकडे असलेला वेळ यामुळे प्रभो शंकर म्हणले, हे हंसा बस, तुला सांगतो. कथा अशी आहे की हे चारही प्राणी ब्रह्मदेवाकडे गेले होते आपल्या आपल्या तक्रारी घेऊन. त्यापैकी मानवाची तक्रार अशी होती की मला 40 वर्ष आयुष्य हे फार कमी पडत आहे. आणि उरलेले जे 3 प्राणी आहेत, गाढव आहे, कुत्रा आणि माकड, यांची तक्रार होती की आम्हाला 40 वर्ष आयुष्य नको आहे, आम्हाला 20 वर्ष बस झालं. आणि म्हणून एकाची मागणी आणि तिघाचा पुरवठा या नियमाप्रमाणे ब्रह्मदेवाने त्यांच्या परवानगीने त्यांना विचारून कुत्र्याचं 20 वर्ष, माकडाचं 20 वर्ष आणि गाढवाचं 20 वर्ष असं एकूण 60 वर्ष आयुष्य हे मानवाला दिलं. आणि या प्राण्यांचं 20 वर्ष आयुष्य कमी गेलं. आणि हे म्हणून चौघांच्याही मागण्या मान्य झाल्यामुळे, चारही प्राणी खुश झाल्यामुळे हे प्राणी आनंदाने उड्या मारत निघालेले आहेत. पण तेव्हा मात्र हंसाने प्रश्न केला, हे प्रभो महादेवा, हे शंभो महादेवा, मला शंका अशी आहे, मानवाला स्वतःचं 40 वर्ष आयुष्य असताना त्यांनी परत गाढवाचं 20 वर्ष, कुत्र्याचं 20 वर्ष आणि माकडाचं 20 वर्ष कशासाठी घेतलं असेल? आणि या प्राण्याचं आयुष्य त्यांना घेतल्यामुळे त्यांच्या जीवनात काय फरक पडेल का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. कारण आपण कोणाचं काय घेतो, त्याचा इफेक्ट आपल्यावर काय होतो हे त्या हंसाला जाणून घ्यायचं होतं. तेव्हा प्रभू शिवशंकर शंभो महादेव बोलले, हे हंसा, आता ऐक तर मग. माणसाचं स्वतःचं आयुष्य 20 वर्षाचं होतं. ते आयुष्य कुणाचंही शक्यतो सुखात असतं, कारण 15-20 वर्ष हे बालपणात जातात, बालपणाचा काळ सुखाचा. आणि मग उरलेले जे 20 वर्ष आहेत त्यात लग्न, पोरं बाळं होतात, तोही काळ आनंदाचा, उत्साहाचा असतो. मात्र स्वतःचं 40 वर्ष आयुष्य संपल्यानंतर जे सुरुवात होते ते पहिलं आयुष्य घेतात त्यांनी गाढवाचं. माणसाला 40 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत गाढव काम, गदा मेहनत करावी लागते. कारण त्याने मागच्या 20 वर्षामध्ये त्याचं लग्न झालेलं असतं, मुलंबाळ असतात, त्यांचा प्रपंच असतो आणि या सर्वांच्या खर्चाची जिम्मेदारी या व्यक्तीवर म्हणजे ह्या माणसावर येते, गाढवावर येते. आणि म्हणून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी गधे काम करावं लागतं. म्हणून माणसाचं 40च्या पुढचं जे 20 वर्ष आहे हे गधे काम करणारं गाढवाचं काम आहे, हे हंसाला शंकराने सांगितलं. पुढचे जे 20 वर्ष म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या माणसाची अवस्था ही माकड चाळे करल्यासारखी होते. म्हणजे साठी आणि बुद्धी नाटी असं म्हणतात. आपण पाहतो म्हातारी माणसं किती वेगवेगळ्या प्रकारचे खोड्या करतात, कारण उरलेलं जे 20 वर्ष आयुष्य आहे ते माकडाचं त्यांना लाभलेलं आहे. म्हणजे 60 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत मनुष्य हा माकड चाळे करत असतो. उगाचच काठी घेऊन फिरणे, विनाकारण काट्या उगरणे, विनाकारण चिडणे, मोठ्याने बडबड करणे, माहीत नसताना बोलणे, गरज नसताना बोलणे, मध्येच उड्या मारणे, अशा प्रकारे हे काम करतात. कारण हे 20 वर्ष आयुष्य देवाने यांना माकडाचं दिलेलं आहे. आणि शेवटचे जे 20 वर्ष आहेत 80 ते 100 हे कुत्र्याचं आयुष्य आहे. म्हणजे ज्याप्रमाणे कुत्र्याला प्रत्येकाने एहाड करून हाकलून लावलं जातं, हाडहाड केलं जातं, त्याची कुणीही कुठं आदर करत नाही, तशीच अवस्था प्रत्येक कुटुंबामध्ये 80च्या पुढच्या व्यक्तीची होते. कारण त्या व्यक्तीला ऐकू येत नाही, नीटसं दिसत नाही, बोललेलं कळत नाही, पण मध्ये विचारल्याशिवाय ही म्हातारी माणसं राहत नाहीत. त्यामुळे नातवंड असतील, सुना असतील, प्रत्यक्ष बायको असेल, मुलं असतील, येण्यात असतील, शेजारी पाजारी असतील, कुणीही या म्हाताऱ्या माणसाला नीट बोलत नाही. सर्वजण हाडफीड करतात, हाडहाड करतात. म्हणून हे आयुष्य हे कुत्र्याचं 20 वर्ष लाभलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं असं पाहिलं, हंसाने सांगितलं, हे प्रभो महादेवा, म्हणजे पूर्वी जे ब्रह्मदेवाने नियोजन केलं होतं ते 40 वर्ष आयुष्य मानवाचं योग्य होतं. 40 वर्षात माणूस सुखी होता आणि जो सुखासुखी स्वर्गात गेला असता. पण त्याने स्वतःहून ओढून मागून 10 वर्ष गाढवाचं, 20 वर्ष गाढवाचं,
20 वर्ष कुत्र्याचं आणि 20 वर्ष माकडाचं आयुष्य घेतल्यामुळे मानवी जीवनाला हा त्रास होतो आहे. प्रभो महादेवा, तुमच्यामुळे, तुम्ही सांगितल्यामुळे आज मला या गोष्टीचा मला उलगडा झाला. आणि या कलियुगामध्ये आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जर आपण पाहायला गेलो तर खऱ्या अर्थानं हे असंच घडताना दिसतंय. अशा प्रकारे हंस त्या प्रभो महादेवाला सांगत आहे. आणि यातून आता कुणाची सुटका नाही. परंतु ज्या ज्या मानवानी मागच्या जन्मी पुण्य केलेलं आहे, ज्या ज्या मानवानी मागच्या जन्मी देवधर्म परमार्थ केलेला आहे, ते लोक वयाच्या 40, 45, 50, 55मध्ये या जगातून नाहीशी होतात, संपून जातात. आणि त्यांच्या जीवनामध्ये उर्वरित जे हे प्राण्यांचा विषय येणार होतं हे टाळता येतं, वाचता येतं, तर ते करायची त्यांना गरज नाही आहे. परंतु जास्तीत जास्त माणसं हे भविष्यामध्ये 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष, 100 वर्ष जगतात ना, त्या मनुष्य प्राण्याला या सर्व प्राण्याचं आयुष्य जगल्याशिवाय, उपभोगल्याशिवाय, या सर्व प्राण्यांचं आयुष्य अनुभवल्याशिवाय त्यांना मृत्यू नाही. अशा प्रकारे प्रभू शंकराने त्या हंसाला सांगितलं. आणि हंसाला ही कथा ऐकून त्याला संपूर्ण या मानवाच्या 100 वर्ष आयुष्य कोणामुळे मिळालं आणि तो माणूस कसा आयुष्य जगू शकतो याविषयीची माहिती मिळाली. हंसाने प्रभू महादेवाला वंदन केलं, नमस्कार केला आणि हंस आपल्या विहारासाठी पाण्यामध्ये निघून गेला. तर भक्त हो, अशी होती कहाणी, अशी आहे कहाणी मानवाला 100 वर्ष आयुष्य कोणामुळे मिळाले. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना पाठवा, त्यांना इंटरेस्टिंग गोष्ट कळू द्या. आज तुमच्यामुळे त्यांच्यापर्यंत चांगला विषय जाईल, तुमच्यामुळे त्यांना एक ज्ञान होईल, माहिती मिळेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अत्यंत लोकप्रिय होत चाललेला आपला हा ज्ञानसागर मराठी यूट्यूब चॅनल आपण निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जय शंभो महादेव, जय शंभो महादेव, जय ब्रह्मदेवा, जय ब्रह्मदेवा.